हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे काही जणी नवीन असतात, स्वयंपाक येत नाही, तर सिंपल आणि युनिक स्वयंपाक कसा बनवायचा आणि त्यातले त्यात मेन म्हणजे घरात छोटेसे जवळचे मित्र, फ्रेंड्स, पाहुणे कोणतरी येत आहे आणि घाईघाईत आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आणि काय बनवावं असा प्रश्न पडत असेल तर सिंपल डाळ, भात आणि भाजी हे बनवायचे. पोळ्या तर सगळ्यांना माहीतच असतात, तर ते कमी टाईममध्ये कसं मॅनेज करायचं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर आपण डाळ घालूयात. तर त्यासाठी मी तुरीची डाळ आणि मसूर डाळ मिक्स केलेली आहे. तर आपण कुकरला मस्त अशी डाळ लावून घेऊयात. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली तूर डाळ मसूर डाळ शिजून तयार होते. त्यामध्ये वाटलंच तर 2 हिरवी मिरची पण आपण टाकून घेऊयात. त्याने आपल्या डाळीची अजून टेस्ट वाढेल. तर कुठलेही गेस्ट येऊ द्यात, अगदी 5 मिनिटात तुमचा हा स्वयंपाक तयार होऊन जाईल. तर जोपर्यंत कुकर शिजत आहे तोपर्यंत आपण डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीच्या तयाऱ्या करूयात. बाकीच्या तयाऱ्या म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला डाळीसोबत भाजी बनवायचीच असेल तर त्यासाठी मी आजच्या भाजीचा मेनू ठरवलेला आहे. आपले चणे काळे जे हरभरे असतात त्या हरभऱ्यापासून भाजी बनवायची. तर ती कशी, अगोदर आपल्याला हरभरे भिजत घालायचे. ते 5 ते 6 तास भिजलेले हरभरे आपल्याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत व त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. शक्यतो हे हरभरे आपण कुकरला लावले तरी चालतात, पण आता कुकरमध्ये जर डाळ घातलेली असेल आणि कमी वेळ असेल तर आपण बाउलमध्ये सुद्धा त्याला व्यवस्थित शिजवून घेऊ शकतो. असं नाही की ते कुकरलाच लावले पाहिजे, असे सुद्धा ते गॅसवर मध्यम आचेवर एक 10 मिनिटं व्यवस्थित शिजून घेतली तरी ते छान शिजतील. तर अशा पद्धतीने आपण झटपट स्वयंपाकाचं नियोजन करू शकतो. तर माझी डाळ जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत मी साईडच्या गॅसवर मीठ टाकून काळे हरभरे म्हणजे चणे सुद्धा शिजवून घेतले आणि हे 2 गोष्टी शिजत आहेत तोपर्यंत आपले हरभरे सुद्धा आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित हलवून गॅसवर ठेवायचे आहेत आणि मध्यम आचेवर मी तुम्हाला जसं म्हटलं तसं 10 मिनिट आपल्याला हरभरे शिजून घ्यायचे आहेत. आणि इकडे कुकरमध्ये डाळ सुद्धा शिजायला ठेवलेली आहे, ती सुद्धा आपली डाळ एक 10 मिनिटांमध्ये शिजून तयार होते. तर तोपर्यंत आपण बाकीच्या साहित्याची तयारी करूयात. अगोदर आपण भाजीची तयारी करू. त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे. ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो घेऊयात. तर 2 टोमॅटो मी ग्रेव्हीसाठी घेतलेत आणि दुसरा जो एक टोमॅटो आहे तर तो टोमॅटो मी वरणासाठी घेतलेला आहे, म्हणजे डाळीसाठी. आणि नंतर आपल्याला चण्याच्या भाजीसाठी लागणार आहे ग्रेव्हीसाठीच एक हिरवी मिरची. पेस्टसाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कांदा. जसं की मी तुम्हाला अगोदर सुद्धा क्वांटिटी सांगितली आहे. तर एवढ्या याची आपल्याला व्यवस्थित गॅसवर फ्राय करून पेस्ट बनवायची आहे. आणि दुसरं मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला बेडगी मिरची, तिळं, खोबरं, थोडंसं लाल तिखट आणि अंबारी मसाला किंवा काळा मसाला आपल्याला लागणार आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ. मी मसाला का म्हणते, कारण आपली डाळ तर सपक होणार आहे, तर भाजी झणझणीत असायला हवी. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि नंतर आपल्याला जे डाळ बनवायची त्यासाठी लागणार आहे टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता. तर ते सुद्धा आपल्याला साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. आणि नंतर मिक्सीला फक्त टोमॅटोची पेस्ट आपल्याला तशीच काढायची आहे. बाकी आलं, लसूण आणि कांदा हा आपल्याला कढईमध्ये अगोदर परतून घ्यायचा आहे. 5 मिनिटं कांदा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे. नंतर त्यामध्ये खोबरं आणि बेडगी मिरची आणि तिळं ह्या गोष्टी आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत. कांद्याला व्यवस्थित परतल्याच्या नंतर जेणेकरून आपली पेस्ट छान आणि टेस्टी होईल. तर अशा पद्धतीने एक अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे, जेणेकरून आपल्या पेस्टला अतिशय सुंदर अशी टेस्ट येईल. जोपर्यंत आपली हे सर्व जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत आपलं वरण शिजलेलं आहे. आपण त्याला व्यवस्थित रवीच्या साहाय्याने फेटून घेऊया, जेणेकरून वरण छान असं गाळ होईल. आणि आता आपण वरणाला तयारी करूयात. तर वरणला फोडणी देण्यासाठी आपल्याला गॅसवर थोडंसं गरम पाणी ठेवायचं आहे आणि आलं, लसूण, मिरचीची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर गॅसवर कढई गरम करून आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर जे गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी टाकून आपल्याला परत वरणाला छान असं फेटून घ्यायचंय, जेणेकरून वरणामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि आपलं वरण खूप जास्त छान होईल. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे. आणि जी आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती ती पेस्ट सुद्धा त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये हळदी पावडर टाकून घेऊयात. आणि नंतर जे आपण वरण फेटून घेतलेलं आहे ते वरण सुद्धा आपल्याला आता यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता सुंदर आणि टेस्टी अशी डाळ आपली बनून तयार आहे. तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छान टेस्टी डाळ आपली बनून तयार आहे. तर कुठलेही गेस्ट येऊ दे या काही पाहुणे असू दे, 5 मिनिटात आपली अशा पद्धतीने डाळ नक्कीच बनू शकते. आणि आपली डाळ सुद्धा उकळी येत आहे तोपर्यंत आता आपण त्याच कुकरमध्ये राईस बनवून घेऊयात. तर
काही असं अवघड नाहीये, अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात तुम्ही हा स्वयंपाक नक्कीच बनवू शकतात. आणि मी असं म्हणत नाही की पाहुणे आल्यावरच घरी सुद्धा आपल्याला खायचंय, लेट झालंय, उपवास आहे, तर तो सुद्धा स्वयंपाक आपण अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर टेस्टी, सुंदर आणि स्वादिष्ट, परत भाजीला सुद्धा ऑप्शन राहतं असं स्वयंपाक आपण बनवू शकतो. तर डाळ वगैरे बनवून झाली की आता त्याच कुकरमध्ये आपल्याला कुकरमध्ये तेल टाकायचं आहे, एक छोटीशी पळी, नंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत अर्धा चम्मच, नंतर थोडंसं दालचिनीचे तुकडे टाकायचे आहेत आणि 2 तेजपत्ते. तर हे तेजपत्ते 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये थोडंसं मटार टाकायचं, मटार सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि नंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो तांदूळ टाकायचा आणि चवीनुसार मीठ. तर एवढं साहित्य टाकून आपल्याला नंतर त्यावरून थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तेलामध्ये तुम्ही अगोदर तांदूळ वगैरे परतून घेतला तर आपला राईस अगदी सुटसुटीत आणि सुंदर असा होईल. नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आणि जोपर्यंत आपला राईस होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकूयात, नंतर जिरे टाकूयात, नंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकूयात, नंतर जी हिरवी मिरची कट केली ती मिरची टाकून घेऊयात आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याला तेल सुटेल आणि टेस्टची चव खूप छान येईल आणि ह्या पेस्टची टेस्ट खूप छान येईल. तर अशा पद्धतीने त्याला मध्यम आचेवर आपल्याला सारखं परतत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार सुद्धा नाही. आणि नंतर जी आपण फक्त टोमॅटोची पेस्ट काढून घेतली होती ते पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायची. हवं तर आपण टोमॅटो पेस्टमध्ये 2-4 काजू सुद्धा ऍड करू शकतो, पण मी केले नव्हते, ऑप्शनल आहे, आपण करू पण शकतो, त्याने सुद्धा टेस्ट छान येईल. नंतर आपल्याला त्यामध्ये अंबारी मसाला किंवा काळा मसाला टाकायचा आहे, थोडासा गोडा मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं किंचित लाल तिखट, नाही तर खूप जास्त तिखट होईल. अशाच पद्धतीने परत याला एक 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतायची आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटणार नाही तोपर्यंत त्याचा ऍक्च्युअल स्मेल किंवा ऍक्च्युअल त्याचा जो टेस्ट आहे ती येणार नाही. तर अजून एक 2 ते 4 मिनिट आपल्याला अशा पद्धतीने मध्यम आचेवर ही ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे. आणि नंतर जे आपण शिजवलेले चणे आहेत, काळे हरभरे आहेत, ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत व नंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जेवढं पाहिजे तेवढंच पाणी त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं, कारण ऑलरेडी आपले चणे शिजलेले आहेत आणि मी चणे बाउलमध्ये शिजवल्यामुळे ते जास्त शिजले नव्हते, म्हणून मी थोडंसं जास्त पाणी ऍड करत आहे. तुम्ही तुमच्या चणे शिजण्याच्या क्वांटिटीनुसार पाणी ऍड नक्कीच करू शकता. तर असा होता छोटासा माझा हा व्हिडिओ आणि बऱ्याचशा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी. जर तुम्हाला ऍडजस्टमेंट होत नसेल, कसा स्वयंपाक करायचा कळत नसेल, तर तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला मदत होईल. नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे आणि मिसळून घ्यायची आहे. तर आता झाकण ठेवून एक 5 मिनिट आपल्याला फक्त उकळी येईपर्यंत याला शिजवून घ्यायचे, जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी आपले चणे वगैरे शिजलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झालेली आहे आपली चण्याची भाजी सुद्धा आणि पूर्ण स्वयंपाक सुद्धा. तर अगदी एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही या 2 प्रकारच्या भाज्या आणि भात बनवू शकतात. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आणखी भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत